खांडेगाव शिवारात प्रशासनाकडून नगर परिषदेच्या प्रकल्पासाठी गायरानाची जमीन मोजणी. जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याकडून कडकडून विरोध. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खांडेगाव शिवारामध्ये गायरान जमिनीवर सध्या प्रशासनाकडून मोजणी सुरू आहे. या गायरान जमिनीपैकी वसमत नगर परिषदेच्या प्रकल्पासाठी काही जमीन दिली जाणार आहे, परंतु गायरान जमिनीवर काही शेतकऱ्यांचा मागील काही वर्षापासून ताबा असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर वडील व आजोबापासून ही जमीन ते कसत असल्याचा दावा देखील या शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या जमीन मोजणीला विरोध केला आहे. प्रशासनाने ही जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी घेऊ नये, इतरत्र जमीन शोधावी. ही जमीन आम्ही देणार नसल्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे. या मोजणीला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कडकडीत विरोध केला आहे. पोलिसांचा यावेळी मोठा फौजफाटा देखील पाहायला मिळाला, परंतु पोलीस व प्रशासनाकडून या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दडपशाही करून मोजणी केल्यास, ताबा घेतल्यास शेकडो शेतकरी कुटुंब रस्त्यावर उतरणार आहे. याकडे मात्र प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे की काय, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित केला आहे. जर ह्या जमिनी आम्हाला नाही मिळाल्यास आम्ही प्रशासनाच्या दालनासमोर सर्व कुटुंब परिवार आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही या संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. पाहुयात या संदर्भामध्ये संतप्त शेतकरी काय म्हणाले. खलास करा इथं जाग्यावर मागितली लेकर बाळ भीक आमची आम्ही बोल लागलो तुम्ही मोहरी आम्ही जेल भोगाय आमचं काम करायला मुख्यमंत्री आदेश का. या जमिनीवर आमच्या गावातील शेतकऱ्याचा जवळपास 78-76 पासून कब्जा आहे. कब्जा असल्यामुळे सतत ते दरवर्षी त्या जमिनीवर दरवर्षी वाहून त्या जमिनीवर स्वतःची उपजीविका पोट भरण्याचं काम करतात. आणि या जमिनीमध्ये ते स्वतःच वापरतात का, कोणाला देत नाहीत, काय नाहीत. आणि शासनाने बी योग्य ते निर्णय घेऊन असं येऊन अतिक्रमण करून दमदाटी करण्याऐवजी गावात येऊन शेतकऱ्याशी संवाद साधावा, चर्चा करून मार्ग काढावा. कारण जमिनी 78-75 पासून वाहत आहेत. शेतकरी जवळपास 59 शेतकरी ज्यावेळेस संभाजीनगरला कोर्टात सुद्धा खूप वेळेस गेलेले आहेत. शेतकऱ्यांना जमीन मिळवण्यासाठी आर्थिक बाजू नसून खूप आर्थिक बाजू लावून
तिथपर्यंत जाणं, महिन्याला तारखी करणं, त्यानंतर कोर्टाने शेतकऱ्यांना निर्णय दिलता, पुन्हा ते निर्णय कॅन्सल झाला. म्हणजे सुरुवातीला द्यायचा नंतर कॅन्सल करायचा, इथे कुठतरी तफावत होत आहे. भूमिका असणार आहे. आम्ही प्रशासनाला आमचा ग्रामपंचायतचा ठराव पण दिल्याच्या नंतर आम्ही चर्चा केल्याच्या नंतर तहसीलदार मॅडम दळवी मॅडम यांना बी चर्चा केली. बाबा तुम्ही मॅडम नंतर आम्हाला म्हणले आम्ही गावात येऊन आम्ही म्हणलं गावात या तुम्ही सविस्तर शेतकऱ्याची चर्चा करून काहीतरी मार्ग काढू आपण. तर त्या दृष्टिकोनानं मॅडम म्हणल्याच्या नंतर मॅडम नंतर का कोणी झालं नाही, कोणी पाहिलं नाही. त्यानंतर आजच आले 2 महिन्यानंतर. मग काय भूमिका असणार आहे? भूमिका काय नाही, आम्ही शेतकरी सगळे मी एक प्रतिनिधी गावचा म्हणून शेतकऱ्याच्या या पाठीमागे राहणार आहे. यांच्या समोर म्हणले समोर पण राहणार आहे. आम्ही इथे कब्जा होऊ देणार नाही. नमस्कार, माझं नाव पवन सुभाष हनुमंते. मी खांडेगाव येथील रहिवासी आहे. जवळपास माझ्या आजोबाच्या वडिलापासून आम्ही या गायरान जमिनीवर उदरनिर्वाह करत आहोत. परंतु या ठिकाणी प्रशासनाकडून वारंवार या ठिकाणी काहीतरी सोलारचं आणायचं, इथं वसमतचा आता घनकचरा व्यवस्थापनचा आता इथं नवीन एक प्रकल्प आलाय. आता आमच्या आज्याच्या वडिलापासून इथं उपजीविका आम्ही करत आहोत. आमच्याकडे कुठं उत्पन्नाचं दुसरं साधन नाही. जर या नंतर प्रशासनानं आणखीन जर कुठला दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतः वैयक्तिक कलेक्टर ऑफिसच्या समोर आत्मदहनाचा त्यांना या ठिकाणी जाहीर इशारा देत आहे. एकंदरीत सगळे परिवार या ठिकाणी शेतीवर जगत आहेत. आता प्रशासन डम्पिंग ग्राउंड साठी करत आहेत. पुढची सगळे शेतकरी आता पर्यावर येणार आहेत. नेमकी सगळे शेतकरी काय भूमिका असणार आहे? आमच्या सगळ्याची एकच भूमिका आहे की काहीही झालं तर या ठिकाणी हे डम्पिंग ग्राउंड पोस्ट होणार नाही. तुमच्याकडे काही याचे पुरावे वगैरे? 1974 पासूनचे या ठिकाणी आमच्याकडे पुरावे आहेत. आणि मी जेव्हा 2011ला या ठिकाणी गिरदावर साहेब आले होते त्यावेळेस माझ्याकडे पंचनाम्याची प्रत आहे. डम्पिंग साठी नाव सांगा तुमचं. माझं संदीप अनिरुद्ध गायकवाड आहे. 75 पासून समजा आमच्या इथं शेती करतात. समजा सरकारी गायरानची न्यायानं 2017ला समजा शासनानं गायरानमध्ये सरकारी केले. अगोदर आमचं गायरान म्हणून आम्ही माणसं वाहत होते. आमचे म्हणजे 75 पासूनचे जे पुरावे आहेत त्याला ते डेव्हलप आहेत. आणि ते आता या 2-3 वर्षामध्ये आम्हाला खूप त्रास देत आहेत की नगरपालिकेचं डम्पिंग इथं करायचं म्हणून आता वसमतची जमीन सोडून खांडेगाव मध्ये येऊन डम्पिंगचं ग्राउंड किती किलोमीटर आहे? आता इथून समजा 9-10 किलोमीटर आहे. हो, तर हैतनगर फाटा म्हणजे 10-12 किलोमीटर येत आहे. पण या वसमत सोडून इथं येणं म्हणजे प्रशासनानं तुम्हाला सूचना दिली का काही? नाही, काही नाही. प्रशासनानं काही सूचना दिलेली नाही. आणि आम्हाला फक्त आमचे जे पात्र लोक आहेत 59 लोक आहेत त्याला यायनं कळकळीनं करून द्यावं. यायचा जे निर्निर्वाह ते याच्यावरच आहे. समजा जे काही पोट भरायचं ते साधन यायचं याच्यावरच आहे. पण याच्यावर समजा शासनाचा समजा डोळा की इथं खायचं आहे, याच्यावर समजा तुमची काय भूमिका असणार आहे सगळ्याची? आम्ही समजा घेऊ देणार नाहीत. आम्ही इथं समजा चोप राहणार समजा यासोबत. जमीन माझं नाव मोहन खंदारे. मी इथला खांडेगावचा रहिवासी आहे. आणि आमच्या इथं एक पट्टा आहे गायरान धरलेला. आमच्या आजोबाच्या नावानं नोटीस पण आहे. पण या शासनाचं कसं होतंय माहितीये का, हे शेजाऱ्याला नोटीस देतात आणि आम्हाला नोटीस न देता पूर्वसूचना न करता आमच्याकडे 75 पासूनचे पुरावे आहेत तरी पण हे आम्हाला असे डावलले जाते. आता मी या इथं साहेबांना म्हणलं की साहेब आम्हाला काहीतरी पुरावा द्या, आम्ही कोर्टात जाऊ शकतो त्याच्या आधारे. ते बोलायला तयार नाहीत आम्हाला तशा पद्धतीचे. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फक्त मोजू द्या म्हणतात जमीन. भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका नाही, मोजू देणार नाहीत आम्ही, असं आहे.